तर मित्रांनो, आपण रोजगार दिंडी आणि रोजगार यात्रेच्या निमित्तानं आज जंजिरा येथे आलो. विविध जिल्ह्यातील सन्मान्य मान्यवर, सामान्य जनता आणि नागरिक यात जंजिरा किल्ल्याला भेटी देण्यासाठी आले आहे. तर आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेऊ त्यांच्या जिल्ह्यात कुठल्या कुठल्या रोजगाराच्या संधी आहेत आणि येणाऱ्या काळात त्यांना त्यांच्या जिल्ह्यात काय व्हावं वाटतं याबद्दलच्या सर्व भावना. आता हे काका आहेत. काका, तुम्ही कुठून आलाय? आम्ही शहादा, जिल्हा नंदुरबार. काका शहादा, जिल्हा नंदुरबार इथून. काका, आपण रोजगार क्षेत्रामध्ये काम करतो. आपल्याकडे 600-700 वेगवेगळ्या क्षेत्रातील एमएनसी कंपनी आहेत. त्या कंपनीच्या माध्यमातून मोफत रोजगार देण्याचं काम करतो. हे आहेत गजानन पाटील चव्हाण, नायगावचे जिल्हा नांदेड माजी नगराध्यक्ष. त्यांचं पण नांदेडमध्ये मोठं काम आहे. मी बालाजी रणजित जनसेवा सोसायटी फाउंडेशनचा अध्यक्ष आहे. खेडकर साहेबांचं चांगलं आहे, तुमच्याच तालुक्याचे. खेडकर साहेबांनी शहाद्याला रोजगार मिळवला आहे. बरोबर. त्या संदर्भात तुम्ही तुमच्या शहादा तालुका किंवा नंदुरबार जिल्ह्यातील सर्व बेरोजगार युवक व्यक्तींना काय संदेश देऊ इच्छिता? या निमित्ताने एकच सांगेल, या सुवर्ण संधीचा सर्व बेरोजगार सेवकांनी लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त संख्येने उपलब्ध व्हावे, म्हणजे उपस्थिती द्यावी. त्या निमित्ताने आपल्याला रोजगार मिळेल आणि त्या रोजगारातून आपलं कौटुंबिक स्थैर्य आपण जोपासू शकाल. या संस्थेने हे काम चालू केलं आहे. ही संस्था अत्यंत चांगलं काम करते आहे. या निमित्ताने त्यांना देखील मी देऊ शकतो, शुभेच्छा देऊ शकतो. त्यांच्या कार्याला जास्तीत जास्त यश लाभो आणि जास्तीत जास्त बेरोजगारांपर्यंत ते पोहोचावे. बेरोजगारांना जास्तीत जास्त नोकऱ्या उपलब्ध करून द्याव्यात, एवढंच मी सांगू इच्छितो. नंदुरबार जिल्ह्यामध्ये कुठल्या औद्योगिक संस्था नाही का? सध्या तरी खूप कमी प्रमाणात आहेत. त्या संदर्भात येणाऱ्या काळात एमएनसी मोठ्या कंपनी याव्यात, या संदर्भात कोणी राजकीय, सामाजिक किंवा उद्योग क्षेत्रातील व्यक्ती कार्य करतो का? काय राजकीय क्षेत्रातील लोकांचे आश्वासना पलीकडे काही नाही. मागे आमच्या जिल्ह्याचे पालकमंत्री, माजी मंत्री विजय कुमार गावित यांनी चिल्ली पार्क वगैरे घोषणा केली होती, परंतु अशा याच्यातून कुठलंही अजून झालेलं दिसत नाही. रोजगार लोकांना तेवढ्या प्रमाणात उपलब्ध झालेले नाही. अजून तुला काय वाटतं, जिल्ह्यामध्ये कुठल्या प्रकारचा विकास व्हावा? इंडस्ट्री आल्या पाहिजेत. आमच्या शहाद्याला लागून मोयद्या शिवारात औद्योगिक वसाहतचे बोर्ड लागलेला आहे, परंतु तेवढ्या प्रमाणात औद्योगिक हे झालेलं नाही. तसं आमच्या शेतीसाठी चांगला तालुका आहे, परंतु तरी औद्योगिक याच्यातूनच रोजगार जास्त उपलब्ध होऊ शकतात. नंदुरबार जिल्ह्यामध्ये शिक्षण संस्था आहे का? शिक्षण संस्था आहे, भरपूर मोठ्या मोठ्या. त्या सर्व शिक्षण संस्था ज्या विद्यार्थी शिकतात त्यांना प्लेसमेंट देतात का? गुणवत्तापूर्ण शिक्षण देतात का? याबद्दल तुमचं काय म्हणतं? प्लेसमेंटच्या संदर्भात तसं काही आढळत नाही. और गुणवत्ता म्हटलं तर बहुतांशी आमच्या याचे जे विद्यार्थी आहेत ते सातपुरा अभियांत्रिकी विद्यालयात शिकतात. काही नंदुरबार मध्ये अभियांत्रिकी विद्यालय आहेत, त्याच्यात शिकतात. प्लेसमेंट थोड्याफार प्रमाणात होते कॉलेज मार्फत, पण बहुतांशी पुण्या मुंबईला रोजगार शोधण्यासाठी जातात. अजून काही तुम्हाला मत मांडायचं? माझं मत एकच, तुमची संस्था चांगलं काम करते. तुमच्या संस्थेला शुभेच्छा देऊन इच्छितो की तुमच्या हातून चांगलं कार्य घडो आणि अधिक बेरोजगारांना रोजगार मिळो, एवढी शुभेच्छा देऊ. तर सर्व राज्यातील सर्व ज्येष्ठ मान्यवरांच्या जर आशीर्वाद आमच्या पाठीमागे असतील तर निश्चितच आम्ही अजून चांगलं कार्य करू. त्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद.